गुड मॉर्निंग. ठीक आहे, आपण स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन बघतो. ठीक आहे, त्यातला आपण काल बघितला होता की इंटिग्रेशन्स ऑफ द टाइप इंटिग्रेशन्स 1 अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन दैट 1 अपॉन ax² + bx + c. देन हाउ टू सॉल्व. ठीक आहे, सो स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशनचे जे काही क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे, सो ते आपण दिलेल्या स्टेपनुसार सॉल्व करतो. ठीक आहे, त्यांच्या स्टेप जे काय असतात त्या प्रोसिजरनुसार आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. ठीक आहे, आज आपल्याला बघायचं आहे इंटिग्रेशन्स ऑफ द टाइप इंटिग्रेशन्स 1 अपॉन स्क्वेअर रूट ax² + bx + c. ठीक आहे, जे काय क्वाड्रेटिक इक्वेशन डिनॉमिनेटर मध्ये ax² + bx + c हे रूट मध्ये आहे. ठीक आहे, काल तिकडे काय आधीच्या याच्यामध्ये काय होतं 1 अपॉन ax² + bx + c. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे रूट ax² + bx + c. मग या टाइपचा जर क्वेश्चन आला रूट मध्ये 1 अपॉन रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशंस देन हाउ टू फाइंड आउट द इंटिग्रेशंस. ठीक आहे, सो दिस टाइप्स ऑफ इंटिग्रेशंस कॅन बी सॉल्व्ड बाय यूजिंग फॉलोइंग स्टेप्स. ठीक आहे, आधीच्या टाइप्स मध्ये आणि या टाइप्स मध्ये सेम आहे, फक्त शेवटची स्टेप्स बदलणार आहे. जिकडे आपण बघितले होते सम स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशंस 3 फॉर्म्युले विदाउट रूट वाले आणि 3 फॉर्म्युले रूट वाले. ठीक आहे, सो रूट मध्ये म्हणून रूट वाले फॉर्म्युले इतर थर्ड स्टेप्स मध्ये यूज करावे लागतील. बाकी फर्स्ट आणि सेकंड स्टेप दोन्हीच्या सुद्धा सेम आहे. ठीक आहे, सो व्हाट इज द फर्स्ट स्टेप? मेक द कोएफिशिएंट ऑफ x² इज युनिट. म्हणजे x² चा कोएफिशिएंट काय करायचं आहे तुम्हाला 1 करायचा आहे जर नसेल तर. ठीक आहे, ऑलरेडी 1 असेल तर करण्याची गरज नाही, पण x² चा कोएफिशिएंट जर 1 नसेल तर तो 1 करायचा. मग काय येणार a हे रूट मध्ये, सो रूट a च्या बाहेर काढावा लागेल. म्हणजे हे जो a बाहेर येतात हा रूट सोबत येईल, म्हणजे काय 1 अपॉन रूट a कारण ही रूट मध्ये दिलेली आहे. सो रूट इज बाहेर येईल. इंटिग्रेशन 1 अपॉन रूट कारण a हा रूट मध्ये a बाहेर गेला x² प्लस b मधून a निघत नाही, जिथं व्हॅल्यू कॉमन निघत नाही तिथे ती व्हॅल्यू काय असते डिवाइड. ठीक आहे, प्लस c upon a dx. येणार तुमची फर्स्ट स्टेप. ठीक आहे, then what is the second step? Step second, add and subtract the square of half of x coefficient. x कोएफिशिएंटच्या हाफ घेऊन त्याचं काय करायचं आहे स्क्वेअर. म्हणजेच काय 1/2 b अपॉन a स्क्वेअर. ठीक आहे, दॅट इज b अपॉन ट्वाइस a चा स्क्वेअर. काय करायचं आहे ऍड करायचं आहे आणि सबट्रॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, मग आपण जरी बघितलं तर ही स्टेप्स काय येणार 1 अपॉन रूट a. ठीक आहे, आता हे रूट मध्ये ऍड करायचं आहे. तिकडे रूट नव्हतं म्हणून सरळ सरळ हे इनसाइड द स्क्वेअर रूट. ठीक आहे, ऍड अँड सबट्रॅक्ट इनसाइड द स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ऍड करायची तेवढी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. सो 1 अपॉन रूट ऑफ काय नाही x² प्लस b अपॉन ax प्लस करायचा तो स्क्वेअर b अपॉन ट्वाइस a ब्रॅकेट स्क्वेअर माइनस b अपॉन ट्वाइस a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c अपॉन dx. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की a² प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर दॅट इज a प्लस ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला तयार होतो किंवा a माइनस b ब्रॅकेट स्क्वेअर चा. सो रूट इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x a प्लस b ची व्हॅल्यू b अपॉन ट्वाइस a होल ब्रॅकेट स्क्वेअर माइनस b अपॉन ट्वाइस a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c अपॉन a dx. ठीक आहे, सो पहिला जो काय x चा ब्रॅकेट दॅट विल बी x and there will be constant that is your a² वर लिहायचं. ठीक आहे, देन स्टेप 3. ठीक आहे, आधीचा जो टाइप बघितला तो आणि हा सेम फक्त इथं रूट मध्ये व्हॅल्यू आहे रूट ax² + bx+. ठीक आहे, देन स्टेप 3 apply suitable formula. Apply suitable formula
and evaluate the integration. ठीक है. आता रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ठीक आहे, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ठीक आहे. आता याचे रूट मध्ये तीन फॉर्म्युले आपल्याकडे. इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू log of mod of x plus root x square minus a square plus c. Then third formula 1 upon root x square plus a square dx is equal to log of some special types of integrations. मी सांगितलं होतं तुम्हाला फॉर्म्युले लर्न करा, थर्ड स्टेप मध्ये फॉर्म्युला वापरावा लागतो स्टँडर्ड. ठीक आहे. आणि थर्ड फॉर्म्युला आहे 1 upon root a square minus x square dx is equal to sin inverse x upon a. So apply the suitable formula. तीन पैकी जो काही फॉर्म्युला इकडे यूज करते तो फॉर्म्युला यूज करायचा आणि इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचं. कळलं? सो या तीन स्टेप्स मध्ये आपण या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. 1 upon root of x square plus bx plus c. First of all make the coefficient of x square unity. रूट मधून व्हॅल्यू कॉमन काढताय, सो ते रूट बाहेर येईल म्हणजे रूट a. Same add and subtract the square of half of x coefficient. जो काही x coefficient आहे त्याचा हाफ घेऊन त्याचा स्क्वेअर करून रूटच्या आतमध्ये प्लस करायचा मायनस करायचा. देन इकडे a plus b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होईल किंवा a minus ब्रॅकेट स्क्वेअरचा and remaining कॉन्स्टंटचा स्क्वेअर and then apply the suitable formula and evaluate the integration. या तीन स्टेप्स मध्ये हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. ठीक आहे. त्याच्यानंतर ते बघू आपण की हाऊ टू सॉल्व एक्झॅक्टली द क्वेश्चन्स. ठीक आहे. प्रोसिजर तर बघितली आपण की त्या टाइपचे जर क्वेश्चन असेल 1 upon square root of quadratic equations, that is 1 upon root ax square plus bx plus c. ठीक आहे. त्याच्या स्टेप्स आपण बघितल्या, पण एक्झॅक्टली क्वेश्चन्स कसा सॉल्व करणार. ठीक आहे. सो त्याच टाइपचे क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले मेक द कोएफिशिएंट ऑफ, व्हॉट इज युअर फर्स्ट स्टेप, मेक द कोएफिशिएंट ऑफ x square इज युनिटी. 1 बनवायचा x square चा कोएफिशिएंट. सो ऑलरेडी काय आहे 1. सो फर्स्ट स्टेप ऑलरेडी झालेली आहे. फर्स्ट स्टेप करायची गरज आहे का नाही. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप, हाफ ऑफ x कोएफिशिएंट्स 1/2 into 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 2 4. 4 चा स्क्वेअर काय करायचा आहे, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये प्लस करायचा आहे आणि मायनस म्हणजे रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 8x प्लस 4 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर मायनस 20 dx. ठीक आहे. देन इंटिग्रेशन 1 upon रूट. आता तुम्हाला माहिती आहे या तीन टर्म्सला काय लिहिलं a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर, that is a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर 16 मायनस 20 dx. ठीक आहे. सो काय येणार I इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 upon रूट. तेच क्वेश्चन आहे फक्त रूट मध्ये आहे, रूट मध्ये. ठीक आहे. सो x minus 4 bracket square minus 60 minus 20 minus 36 dx. ठीक आहे. सो ब्रॅकेट झाला x स्क्वेअर, सो कॉन्स्टंटचा सुद्धा आपल्याला स्क्वेअर पाहिजे. सो रूट x minus 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस मला सांगा 36 कशाचा एक्झॅक्ट स्क्वेअर आहे 6 चा. सो 36 ला मी स्क्वेअरच्या टर्म्स मध्ये काय लिहू शकतो 6 स्क्वेअर dx. So bracket x and 6, that is the constant a. So apply the suitable formula 1 upon root x square minus a square. काय formula log of mod of x square x plus root x square minus a square plus c. ठीक आहे. आता याला काय लिहिणार log mod of x minus 4 plus root. आधी लक्ष द्या. याला जर सॉल्व केलं तर x minus 4 bracket square minus 6 ही स्टेप कुठून आली दिलेला क्वेश्चन. जर हे एक्सपांड केलं तर तुम्हाला दिलेला क्वेश्चन इकडे मिळतोय x square minus 8x minus 20 plus. ठीक आहे.
आता इथे युनिटी कॉमन नाही का, म्हणजे x स्क्वेअर ला ऑलरेडी कोएफिशिएंट 1 होता म्हणून डायरेक्टली दिलेला क्वेश्चन जो काही आहे तो एक्सपांड करून येईल. x स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर मायनस 6 चे सॉल्व करू. ही स्टेप कुठून आली की इथून? हे कुठून आलं? इथनं इथनं इथनं. सो यू कॅन डायरेक्टली राइट एज एक्सपांड केलं तर ही व्हॅल्यू x स्क्वेअर मायनस 8x मायनस. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक. देन क्वेश्चन नंबर सेकंड, इंटीग्रेशन 1 अपॉन रूट x स्क्वेअर प्लस 4x प्लस 29. सेम 1 अपॉन रूट ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ठीक है, क्या टाइप का क्वेश्चन है? व्हाट इज योर फर्स्ट स्टेप? मेक द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वायर यूनिटी. ऑलरेडी यूनिटी है. देन व्हाट इज द नेक्स्ट स्टेप? हाफ ऑफ x कोएफिशिएंट 1/2. x कोएफिशिएंट किती आहे? 4 चा स्क्वेअर दैट इज 2. 2 चा स्क्वेअर 4. ठीक आहे, म्हणजे 2 चा स्क्वेअर तुम्हाला प्लस करावा लागेल, मायनस करावा लागेल. सो काय येईल? रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर मायनस प्लस 29 dx. ठीक है, सो काय ना इंटिग्रेशन 1 अपॉन रूट ऑफ सेम. तुम्हाला माहिती आहे तीन टर्म्स ला काय लिहिता येईल? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. सो दैट इज a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर 4 प्लस 29 dx. सो काय ना इंटिग्रेशन 1 अपॉन रूट ऑफ x plus 2 bracket square minus 4 plus 29 plus 25 dx. आता हे झालं x स्क्वेअर आणि रिमेनिंग जे काही कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटचा सुद्धा स्क्वेअर पाहिजे. सो इंटिग्रेशन 1 अपॉन रूट x plus 2 bracket square plus 25 कशाचा स्क्वेअर एक्झॅक्टली 5 चा. मग 25 ला काय लिहू शकतो मी? 5 स्क्वेअर. हा ब्रॅकेट झाला x आणि हे जे काही कॉन्स्टंट हे झाले. सो 1 अपॉन रूट x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय? लॉग ऑफ मॉड ऑफ x. x ची व्हॅल्यू काय? x प्लस 2 प्लस रूट ऑफ x स्क्वेअर म्हणजे x प्लस 2 चा स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर प्लस. ठीक आहे, सो लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 2 प्लस रूट प्लस. आता इकडे लक्ष द्या, x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5 स्टेप्स कुठून आली? इथनं आणि इथनं. कारण x स्क्वेअर कोएफिशिएंट ऑलरेडी युनिटी आहे तर दिलेला जो काय हा ब्रॅकेट जर तुम्ही एक्सपांड केला तर हा दिलेला क्वेश्चन बरोबर तुम्ही एक्सपांड करून बघू शकता. दॅट इज x स्क्वेअर प्लस 4x प्लस 29. सो दॅट इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे, सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. Then next question, question number 3. Integration 1 upon root of 3x square plus 5x plus 7. ठीक है? So 1 upon ax square root of ax square plus bx plus c. So make the coefficient of x square is unity. x square चा coefficient जो काही आहे त्याला काय बनवायचं आपल्याला? युनिटी बनवायचं. इथे आता युनिटी नाही. आजच्या दोन क्वेश्चन मध्ये ऑलरेडी x स्क्वेअर चा कोएफिशिएंट काय होता? 1 होता. पण इकडे 3 आहे. आज सगळ्यात पहिले आपल्याला 1 बनवावा लागेल. सो व्हाट इज द फर्स्ट स्टेप? मेक द कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर इज युनिटी. मग हे 3 बाहेर काढतो मी कॉमन. सो हे रूट 3 येईल बाहेर. ठीक आहे, कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर 1 अपॉन रूट 3 इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 3 बाहेर गेलं x स्क्वेअर प्लस. ठीक आहे, आता हे रूट 3 आहे. इथे दिल्यानंतर हे 3 मी डायरेक्टली इथे लिहू शकतो. ठीक आहे, किंवा एक स्टेप तुम्ही आता असंही लिहू शकता. ठीक आहे, इंटिग्रेशन 1 अपॉन रूट 3 कॉमन काढले त्यातून x स्क्वेअर प्लस 5 मधून 3 कॉमन निघत नाही 5/3x प्लस 7/3 dx. आता याला रूट 3 ला सेपरेट दिलं आणि याला रूट सेपरेट दिलं. ठीक आहे, म्हणजे काय 1 अपॉन आता रूट 3 कॉन्स्टंट आहे बाहेर इंटिग्रेशन 1 अपॉन मल्टिप्लिकेशन मध्ये रूट आपण सेपरेट लिहू शकतो. रूट x स्क्वेअर प्लस 5/3x प्लस 7/3 dx. ही झाली फर्स्ट स्टेप. then what is the step? second step, half of x coefficients. ठीक है, 1/2 into 5/3 ब्रैकेट का स्क्वायर. so 5/6 ब्रैकेट का स्क्वायर. 2 into 3 6 5 into 1 5. म्हणजे 5/6 चा स्क्वायर प्लस करावा लागेल माइनस करावा लागेल. काय ना r is equal to
1 upon root 3 integration 1 upon root x square plus 5 by 3x plus किती ना 5 by 6 square plus 5 by 6 square minus plus 7 by 3 dx त्याचा स्क्वेअर प्लस केला मायनस केला कसे लिहितो 1 by 2 into 5 by 3 5 आणि 3 into 2 6 सर तुम्हाला माहिती आहे पहिल्या तीन टर्म्सचा काय लिहितो a square plus twice ab plus b square that is 1 upon root 3 integration 1 upon root of a plus b ची व्हॅल्यू 5 by 6 ब्रॅकेट्स मायनस आता कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल कॉन्स्टंट 5 चा स्क्वेअर 25 आणि 6 चा स्क्वेअर 36 प्लस 7 upon 3 dx ठीक है तो काय येणार 1 upon root 3 integration 1 upon root x plus 5 by 6 bracket square आता हे करायचे आहे मला इकडे किती 12 ला जर मल्टिप्लाय केलं तर किती येणार 12 into 3 36 इकडे सुद्धा 12 ने करावं लागेल ठीक आहे सो किती येणार आहे -25 प्लस 12 7 ला 84 सो 84 minus 25 किती येते 59 ठीक आहे किती आहे ना 59 प्लस मोठे 84 होते ठीक आहे इकडे काय केलं 12 ने मल्टिप्लाय 12 ने मल्टिप्लाय ठीक आहे सो 84 आणि हे 36 ऍडिशन -24 प्लस 84 किती येणार प्लस 59 अपॉन 36 dx आता हे कॉन्स्टंटचा सुद्धा स्क्वेअर पाहिजे आपल्याला कसं लिहायचं 1 upon root 3 integration 1 upon x plus 5 by 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस मला सांगा 59 ला स्क्वेअर मध्ये लिहिते 59 चा एक स्क्वेअर आहे माहिती का नाही म्हणून त्याला स्क्वेअर मध्ये लिहिताना √59 आणि 36 कशाचा स्क्वेअर आहे 6 चा आणि या पद्धतीने लिहिलं तर आपण ब्रॅकेट स्क्वेअर dx चेक करा स्क्वेअर रूट कॅन्सल 59 आणि 6 चा स्क्वेअर 36 मग हा ब्रॅकेट झाला x आणि कॉन्स्टंट झालं सो अप्लाय द सुटेबल फॉर्म्युला इंटिग्रेशन 1 upon root x square plus a square हे 1 upon root 3 कॉन्स्टंट तसंच log of mod of x plus 5 by 6 plus root of x square म्हणजे x plus 5 by 6 चा स्क्वेअर प्लस root 59 upon 6 square प्लस ठीक आहे आता इकडे लक्ष द्या ही स्टेप्स पुन्हा आली इथनं ठीक आहे हे लिहू शकता तुम्ही याला का कारण इथे 3 कॉन्स्टंट काढले डायरेक्टली दिलेला क्वेश्चन नाही येणार का कारण इथे युनिटी नाही जेव्हा युनिटी होईल स्टेप्स मध्ये ती स्टेप डायरेक्टली तुम्ही याला जर एक्सपांड केलं तर ही जी स्टेप्स आहे ना जिथे x स्क्वेअरचा कोएफिशिएंट काय आहे युनिटी ठीक म्हणजे याला तुम्ही डायरेक्टली लिहू शकता फायनल आन्सर 1 upon √3 log of mod of x plus 5 by 6 plus root ही स्टेप तुम्ही डायरेक्टली लिहू शकता जेव्हा युनिटी असेल ती दॅट इज x square plus 5 by 3x plus 7 by 3 plus तुम्ही एक्सपांड केले तरी तेच येणार सो दॅट इज युअर फायनल आन्सर ठीक आहे सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन Then next question number 4 integration 1 upon root 8 minus 3x minus 5x ठीक है काय 1 upon 8 root of ax square plus bx plus c फक्त x square टर्म्स आधी दिलेला नंतर दिलेला आहे ठीक आहे रिव्हर्स ठीक आहे या पद्धतीने ठीक आहे या टाइपचा आपण तिकडे सुद्धा विदाउट रूट वाला क्वेश्चन सॉल्व केला होता फक्त कॉन्स्टंटचे ऍडजस्टमेंट इकडे करतोय आपण फक्त उलट येणार आहे ठीक आहे सो काय येणार आहे की स्टेप्स सगळ्यात पहिले मेक द कोएफिशिएंट ऑफ x square is unity so 1 upon root ठीक है
2 इथे युनिटी करायचे, सो 2 मला इथनं कॉमन काढावं लागेल सगळ्यामधून, ठीक आहे. 8 मधून 2 बाहेर गेले 4 मायनस 3 मधून 2 बाहेर काढले तर का नाही, जिथनं कॉमन नाही निघत तिथे काय होते dy मायनस x² dx. ठीक, मग हे 2 इकडे रूटच्या बाहेर रूट 2 ला कॉमन काढले, त्याला रूट वेगळं दिलं आणि कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर 1 अपॉन रूट 4 मायनस 3 by twice x minus x square dx. Then what is the next step? Half of x coefficient का square 1 by 2 into 3 by 2 bracket का square. So 1 into 3 3, 2 into 2 4. म्हणजे 3 by 4 चा square. मग प्लस करावं लागेल आणि मायनस करावं लागेल. Add and subtract the half of x coefficients 1 upon 4 plus काय 3 by 4 चा स्क्वेअर मायनस 3 by 4 चा स्क्वेअर मायनस 3 by 2x मायनस x स्क्वेअर dx. सो काय ना 1 upon root 2 इंटिग्रेशन 1 upon आता कॉन्स्टंट सॉल्व करून घेऊ आपण 4 plus 3 चा स्क्वेअर 9 upon 16. ठीक है, आता हे तिन्ही मायनस आता तुम्हाला माहिती आहे a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर आणि a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab मायनस b स्क्वेअर म्हणजे प्लस b स्क्वेअर, फक्त मायनस ट्वाइस ab बदललेलं असतं प्लस ट्वाइस ab किंवा मायनस ट्वाइस ab. ठीक आहे, a स्क्वेअर आणि b स्क्वेअर कधी मायनस असते म्हणजे आपल्याला मायनस कॉमन काढावं लागेल. सो ब्रॅकेट मध्ये 3 by 4 चा स्क्वेअर या मायनसचे काय होईल प्लस 3 by ट्वाइस x या मायनसचे काय होईल प्लस x स्क्वेअर dx. ठीक है, so 1 upon root 2 इंटीग्रेशन 1 upon root. ठीक है, आता 4 plus 9 upon 16 सॉल्व करायचं असेल 4 upon 9 upon 16 16 into 4 64 आणि 64 plus 9 किती येणार 64 plus 9 किती येणार 73 upon 60. ठीक है, 73 अपॉन 60 माइनस याला काय लिहिते a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता आपल्याला कॉन्स्टंटचा सुद्धा स्क्वेअर पाहिजे. सो 1 अपॉन रूट इंटिग्रेशन 1 अपॉन रूट या 73 ला काय लिहिणार रूट 73 कारण x स्क्वेअर नाही आणि 60 घेण्याचा स्क्वेअर आहे 4 चा. सो राइट डाउन एज रूट 73 upon 4 bracket square minus 3 by 4 plus x bracket square. So constant a and bracket is x. So apply the suitable formula integration 1 upon root a square minus x square. So 1 upon root 2 this is काय sin inverse x that is 3 by 4 plus x upon a root 73 upon 4 ये इसी वैल्यू. ठीक है, सो I is equal to integration 1 upon root 2 sin inverse. ठीक है, 3 by 4 plus x से एडिशन करायची काय ना 3 plus 4x upon 4 क्रॉस मल्टीप्लिकेशन 4 ने मल्टीप्लाई upon root 73 upon 4. सो दोन्हीचा डिनोमिनेटर 4 4 काय होईल कॅन्सल and remaining that is your final answer 1 upon root 2 sin inverse 3 plus 4x upon root 73 plus 1. ठीक है, सो या पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. दॅट इज स्पेशल टाइप्स ऑफ इंटिग्रेशन दॅट इज 1 upon root ax square plus bx plus c. ठीक है, सो पॉज द वीडियो टू नोट इट डाउन.